आज सकाळी फाटे हानीचे पप्पा 6 वाजता ड्युटीला गेले होते. मग मी हानी पण गेल्या होत्या बाहेर त्यांना वाट लावायला. त्यांनी गेल्यानंतर टाटा बाय बाय मग आम्ही पण रूम मध्ये आल्या होत्या. तुम्हाला पण वाटत असेल की हानीचे पप्पा एवढे जल्दी का गेल्यात म्हणून, तर सांगतो थांबा. हानीच्या पप्पाला महिन्यामध्ये 8 दिवस बॅच राहतात, त्याच्यामुळे 12 घंटे ड्युटी करावं लागते आणि कधी डेला जावं लागते कधी नाईटला जावं लागते. पण आज सकाळीच गेले होते आणि परत संध्याकाळी पण जायचं होतं. मग दुपारी 1 वाजता आले होते. हानीसाठी कलाकान आणि पापडे आणले होते. मस्त बापले खात बसले होते. हानी पशी पप्पा असले की तर मम्मीची गरजच राहत नाही तिला. मग मला पण शॉपला जायचं होतं, त्याच्यामुळे मी पण थोडंसं खाऊन आणलेलं घेऊन शॉपला गेलो होतो. मग शॉपला गेल्याबरोबर हानी तिथला कुरकुऱ्याचं पॅकेटच उचलली होती. तर शॉपला एका कामासाठी जाते पण दुसरंच काम करत्या. मग रूमला आल्या होत्या. रूमला आल्यानंतर अगोदर मॅडमला खायचं होतं, त्याच्यामुळे तिला दिलं होतं, खात बसली होती. मग माझ्या कामाला मी लागलो होतो. हानीचे पप्पा असले की घरी मला काम लावत नाही असं कधी होतच नाही. तर सकाळी स्वयंपाक केलं होतं, पण हानीच्या पप्पाला घरचं काही खाऊ वाटतच नाही. चवना खायचं लय सवय आहे बरं का माझ्या नवऱ्याला. त्यांच्यासाठीच जाऊन शॉपला एक्स घेऊन आलो होतो. माझं तर जायचं शॉपला कोणतंच काम नव्हतं, पण त्यांनी ड्युटी करून आले होते त्याच्यामुळे त्यांचं काम ऐकावं लागलं होतं. मग अगोदर चपात्या केलं होतं. चपात्या झाल्यानंतर लगेच भाजी पण करायचं होतं. मस्तपैकी अंड्याची भाजी केलं होतं. स्वयंपाक तर झालं होतं. सकाळी जितकं मी चांगलं आवरून ठेवलं होतं किचन वाट्यावर भांडे ते संपूर्ण घासून ठेवलं होतं. आता स्वयंपाक केलेले भांडे तर सकाळपेक्षा जास्त पडले होते आणि किचन वाटा तर एकदम गलीच झालं होतं. पण आता काय सध्या काम करायचं नव्हतं, अगोदर जेवण करायचं होतं. मला तर खूप जास्त भूक लागलं होतं आणि हानीचे पप्पा पण बाहेर गेले होते, त्याच्यामुळे एकटी जेवण करत बसलो होतो. अगोदर स्वयंपाक करताना तर हानीच्या पप्पाचंच नाव सांगलं होतं, पण मीच अगोदर जेवण केलं होतं. असं आमच्यात तर टाइमपास राहते. मग संध्याकाळी हानीचे पप्पा ड्युटीला जाण्यासाठी निघाले होते. आज नाईट ड्युटी होतं, पण हानीचे पप्पा कुठं बाहेर जाताना निघाले की हानी अगोदर रडायचंच काम करते. आज पण तसंच रडत बसली होती. कसं बसत तिला पप्पापासून घेतलं होतं, पण तरी पण तिचं मूड सॅडच होतं. तरी पण व्हिडिओमध्ये जबरदस्तच हाय करत होती.